नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 2023 राज्यसेवा पूर्वमधील पेपर 1 मधील एक क्वेश्चन पाहणार आहोत आणि त्याचं डीप ॲनालिसिस पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बाहेर पाऊस सुरू आहे त्यामुळे थोडासा आवाज डिस्टर्ब होत असेल तर क्वालिटी आपली वाढवून घ्या आणि व्हॉइससुद्धा वाढवून घ्या. तर बघा, प्रश्न आहे, इतिहास या विषयातला प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 7. तर श्वेतपत्रिका, पुणे करार, नेहरू अहवाल आणि धारासना सत्याग्रह या 4 घटनांचा आपल्याला योग्य क्रम मांडायचा आहे. तर आपण उत्तर तर बघणार आहोत. पर्याय क्रमांक 3 आहे, पण याच्यातच अजून काही डीप ॲनालिसिस करायचं म्हटलं तर बघा, श्वेतपत्रिका 1933ला मांडलेली होती. पुणे करार 1932ला झालेला होता महात्मा गांधी आणि आंबेडकर यांच्यामध्ये. त्याचबरोबर याच्यामध्ये काय ठरलेलं होतं तर स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव जागा देण्यात याव्या अशी गांधीजींनी मागणी केलेली होती, पण आंबेडकरांचा अट्टहास होता की स्वतंत्र मतदारसंघ मिळावेत. तर यासाठी हा पुणे करार ओळखला जातो. त्यानंतर नेहरू अहवाल हा 1928ला मांडलेला होता आणि याच्या अगोदर एक क्वेश्चन आलेला होता की नेहरू अहवाल हा कोणी मांडलेला आहे. तर जवाहरलाल नेहरू हे उत्तर नाही आहे, तर आहे मोतीलाल नेहरू यांनी आणि 1928ला मांडलेला होता. त्याचबरोबर धारासना सत्याग्रह याच्याबद्दल बऱ्याचदा क्वेश्चन आलेला आहे. हा 1930ला घडलेली घटना आहे आणि याचं नेतृत्व जे होते ते सरोजिनी नायडू यांनी केलेलं होतं. तर अशा पद्धतीनं हा शॉर्ट व्हिडिओ आहे. आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. प्रत्येक क्वेश्चनचा आपण या पद्धतीनं कंबाईन असेल, पोलीस भरती असेल किंवा राज्यसेवा असेल आणि UPSCचे काही क्वेश्चनसुद्धा मी या पद्धतीने घेणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.